दादा आपण या ठिकाणी आठवले साहेब आणि तुम्ही दोघांनी मिळून या शाळेची मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवली आणि त्याच्यानंतर ही शाळा पुढील 11 वर्ष रखडली, परंतु रखडल्यानंतर ती पूर्ण झाली। आपण मागच्या वर्षी 3 कामांचं भूमिपूजन केलं, त्यापैकी 2 कामं आपल्याला प्रगतीपथावर दिसत आहेत आणि आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आपण जो दिवस ठरवाल त्या दिवशी त्याचं उद्घाटन होईल। एक काम रखडलेलं आहे ते आम्ही मुद्दाम रखडू देतोय, काही टेन्शन घ्यायचं नाही, कारण ज्या कामामध्ये अडथळा येत नाही ते काम करण्यात काही मजा नाही आहे। त्यामुळे गेली 25 वर्ष सातत्याने अडथळ्याची शर्यत पार करत करत सुधाकर सोनवणे हा या ठिकाणी नाईक साहेब आणि आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आता कधी लोक म्हणत आहेत की तुम्ही आठवले साहेब आणि नाईक साहेबांच्या बरोबर आहेत आणि मग तुम्हाला झेंडा मात्र कुठल्या बाजूचा दिसत नाही आहे। तर माझा शेवटचा आणि पहिला एकच झेंडा, त्यांचं नाव मी तुम्हाला सांगितलेलं आहे। झेंडा कुठला असो, माझा नेता गणेश नाईक आहे, माझा नेता रामदास आठवले आणि माझी करती धरती ही जनता आहे। त्यामुळे जनता कित्येक जाती, कित्येक भाषा आणि कित्येक प्रांतातनं या ठिकाणी एकवटलेली आहे। विकासाच्या दिशेने पुढे जातानाही या ठिकाणी नेहमी साथ देत आहे। 2005ला टेक्निकल त्या ठिकाणी इश्यू झाल्यानंतर मला महापालिकेमध्ये कुठल्याही पक्षाच्या याच्यातून पुढे सभागृहात जाता आलं नाही। त्यावेळेस लोकांनी सगळं बाजूला ठेवून सुधाकर सोनवणे आणि रंजना सोनवणे यांना अपक्ष त्या सभागृहात पाठवलं आणि म्हणून तुम्ही जर एवढा त्याग करू शकता तर मलाही काहीतरी त्याग करावा लागेल। मलाही कधी खूप वाईट वाटतंय, परंतु वाईट वाटल्यानंतरही काही गोष्टी मी करू शकत नाही दादा। त्यामुळे या ठिकाणी आपण मला समजू शकताय, काही गोष्टी असतील निश्चितपणे की मी त्या कराव्यात, परंतु मी करू शकणार नाही आणि करू शकत नाही याचं कारणही तुम्हाला माहीत आहे। त्यामुळे बंधू आणि भगिनींनो, निश्चिंतपणे या ठिकाणी गेली 45 वर्ष, त्यातील 25 वर्ष उणे कमी म्हणजे या 24ला आपण 24 वर्ष झाली। 2000 साली तुम्ही मला निवडून दिलं आणि आता 2024 आहे। हे 24 वर्ष आणि त्याच्या पुढील संघर्षाचे 20 वर्ष भारतीय दलित पॅंथर आणि शिवसेना या पक्षाचा या ठिकाणी असलेला संघर्ष आणि त्या संघर्षामध्ये नाईक साहेबांबरोबर आमची असलेली मैत्री आणि त्या मैत्रीतनं झालेल्या विभागाचा विकास कामांसाठी निश्चितपणे आम्हाला तू मैमे करावी लागली असेल, रस्त्यावर यावं लागलं असेल, परंतु ज्या घरामध्ये भांडणं होत नाही, ज्या घरामध्ये तू मैमे होत नाही ते घरच नसतं, तो बंदिस्त खाना असतो। त्यामुळे तिथे कुणाला बोलण्याची परवानगी नसते, इथे सर्वांना बोलण्याची परवानगी आहे, प्रश्न विचारण्याची परवानगी आहे। परंतु आजूबाजूला गेलात तर तुम्हाला प्रश्नही विचारता येत नाही आणि तुम्हाला प्रश्न पडतील अशी परिस्थिती देखील त्या ठिकाणी ठेवली जात नाही आहे। खेळाचं मैदानच ठेवायचं नाही, मग परिस्थिती प्रश्न विचारायची येईल कुठून? शाळेची इमारत सुसज्ज करायचीच नाही तर प्रश्न विचारायची संधी तुम्हाला मिळेल कशी? त्या ठिकाणी गार्डन्सच ठेवायचे नाहीत आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना ओरंबाळणारी काही लोक, काही प्रवृत्ती ह्या शहरात असली तरी देखील त्याच्यामधून एक चांगली वाट काढत आपण या ठिकाणी हा प्रयत्न करत आहोत। निश्चितपणे चांडाळांच्या देशामध्ये एखाद्या पतिव्रतेला दादा जो त्रास सहन करावा लागतोय तो त्रास या ठिकाणी ह्या जनतेने, या ठिकाणच्या माझ्या कार्यकर्त्यांनी आणि मग या ठिकाणी सहन केलेला आहे, पुढे देखील सहन करतच राहणार आहोत। मी या ठिकाणी जास्त काही न बोलता दादा, आपल्याला ज्या 2 कामांचं उद्घाटन या ठिकाणी करायचं आहे त्याच्यातलं एक काम पूर्णत्वार आहे, काही वेळात म्हणजे एखाद्या महिन्यामध्ये पूर्ण होईल असं वाटत होतं, परंतु आचारसंहितेच्या अगोदर ते पूर्ण झालं तर त्याचं उद्घाटन 20 लाख लिटर पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन आपण मागच्या वर्षी या ठिकाणी केलं होतं। ती टाकी बांधून पूर्ण झालेली आहे, तिचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्कसाठी आपण त्या ठिकाणी जो दिलेला विशेष निधी होता त्याचं टेंडर मंजूर झालेलं आहे। परवा मी ऐकताना भेटलो, त्याचं जे कार्यादेश आहे ते त्या ठिकाणी मिळालेले आहे आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्क देखील व्यवस्थितपणे कनेक्ट झालेला आहे। जो त्रास मागच्या महिन्यामध्ये काही लोकांना झाला पाण्याचा, तो पाण्याचा त्रास का झाला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे। नव्या मुंबईतून जाणारे ह्या जलवाहिन्या थेट ठाणे आणि मीरा भाईंदरपर्यंत गेलेल्या आहेत, त्यामुळे बऱ्याच वेळा पाण्याची कटोती करून आपल्याला फक्त 30% पाणी मिळालं। असं असताना देखील ह्या डोंगराळ भागामध्ये
फारशा ठिकाणी कुठे लोकांना त्रास झाला नाही. जरीमरी असेल, निब्बाण टेकडी असेल, दुर्गा मंदिर असेल किंवा राम मंदिर ह्या भागामध्ये थोडा कधी म्हणजे जर शुक्रवारी पाणी गेलं तर शनिवारी किंवा सोमवारी त्या ठिकाणी त्रास व्हायचा. हा त्रास काही लोकांनी सहन केला, काही लोकांनी त्या त्रासाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला. परंतु याच्यावर कामाने आपण उत्तर देत हे सगळं निर्माण केलेलं आहे. पुढच्या वर्षामध्ये आम्हाला काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील याचा विचार आजच या ठिकाणी केला आणि त्याच्यातनं ही सोडवणूक झालेली आहे. उन्हेपुरे दादा या ठिकाणी 7,000 विद्यार्थी आता हे आमचे परशुराम कोळीचे जे हे आहेत त्यांनी सांगितलं सोनवणे साहेबांची संस्था, सुधाकर सोनवणेची कुठलीच संस्था नाही. सुधाकर सोनवणे संस्था एकच आहे, माननीय गणेशजी नाईक. आणि ही जी आहे ही सगळी सार्वजनिक मालमत्ता आहे. आणि ह्या सार्वजनिक मालमत्तेवर किंवा त्याच्या सातबाऱ्यावर माझं किंवा माझ्या मुलांचं नाव नाही. कारण आम्हाला जो नेता लाभलेला आहे त्याने आम्हाला हेच शिकवलेलं आहे, जनता सर्वात महत्त्वाची आहे. आणि त्यामुळे हा माझा सातबारा या ठिकाणी आहे. आणि ह्या सातबाऱ्यावर निश्चितपणे दादा तुमच्या आशीर्वादाने माझं नाव आहे. ते नाव त्या ठिकाणी निश्चितपणे सातबाऱ्यातनं ते काय करतात ना, तलाठी लोक आळं मारतात आणि कट करतात, ते काही कट करता येणार नाही.